टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। पर्यटनाची ओढ नागरिकांना मोठ्या प्रमाणात लागलेली असते आणि अशात भंडारा जिल्ह्यातील साकोली परिसरात असलेल्या नवेगाव नागझिरा अभयारण्यात मोठ्या प्रमाणात पर्यावरण प्रेमी जे आहेत ते टुरिझमसाठी येत असतात आणि त्या नवेगाव नागझिरा लगतच असलेल्या आमगाव खुर्द या गावी आता एक महर्षी टुरिझमच्या वतीने नवीन प्रकारचे प्रयोग सुरू करण्यात आलेले आहे आणि हॉट एअर बलून असो किंवा पॅरा मोटरिंग असो अशा प्रकारचे प्रयोग इथं सुरू करण्यात आले आणि त्याचे डेमॉन्स्ट्रेशन आज इथं आयोजित करण्यात आलं होतं। नाना पटोले यांनी या डेमॉन्स्ट्रेशनचा आनंद घेतलेला आहे। आपण त्यांच्याकडून थेट जाणून घेऊया। भाऊ, काय सांगाल, कशा प्रकारचा आनंद आपण इथं घेतला? बघा, आनंद घेण्यासाठी तर आलोच, पण माझ्याबरोबर या भागातल्या जनतेच्या जीवनात आनंद यावा, आर्थिक सक्षम व्हावेत आणि रोजगाराच्या संधी या भागामध्ये मोठ्या प्रमाणात निर्माण व्हाव्यात। आमच्याकडे जंगलं मोठ्या प्रमाणात आहे, मोठ्या प्रमाणात टुरिस्ट येतात, पण त्यांच्यासाठी आणि त्यांच्या मुलांसाठी याप्रमाणे ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज या ठिकाणी उभ्या कराव्यात असा एक संकल्प आम्ही केलेला आहे। आमचे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी असतील, आमचे व्याघ्र प्रकल्पाचे DOP असतील, स्वतः याच्यामध्ये आजच्या प्रात्यक्षिक बघण्यासाठी इथं आलेले होते आणि थोड्याच दिवसात या भागामध्ये सर्वसामान्य लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून या भागातल्या लोकांमध्ये आर्थिक उन्नती निर्माण करणं हाच एक संकल्प आमचा आहे आणि मला विश्वास आहे की ही एक छोटी सुरुवात आहे। याच्यापेक्षाही मोठ्या गोष्टी पुढच्या काळात या भागात आम्ही आणण्याचा एक संकल्प करू आणि याची सुरुवात ही चांगली व्हावी यासाठी आज आम्ही स्वतः या ठिकाणी आलेलो आणि मला विश्वास आहे की या भागातली सगळी लोक या सगळ्या डेव्हलपमेंटमुळे त्यांना त्याचा फायदा होईल अशा पद्धतीचा विश्वास माझा आहे आणि निश्चितपणे हा सुंदर निसर्ग जो आहे जगभरातल्या लोकांना आमच्या या भागामध्ये येऊन बघता यावं म्हणून या भागात सगळ्या सुविधा त्या पद्धतीच्या उपलब्ध केल्या जातील। नक्कीच मोठ्या प्रमाणात जे आहे निसर्गाच्या सानिध्यात राहून जे आहे पर्यटनाला वाव देण्यासाठी चालना मिळेल आणि अशा पद्धतीचा हा जो आता प्रोजेक्ट इथं नव्याने सुरू होणार आहे किंवा त्याचं डेमॉन्स्ट्रेशन आज इथं झालं तर त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात नागरिकांना रोजगार मिळण्यासाठी प्रयत्न केले जातील असं स्वतः नाना पटोले यांनी सांगितलेलं आहे। रुपेश सपाटे, TV9 मराठी, भंडारा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।